कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए दीपे, काय कधी फोन करू राहिली तू? आपण जे काम करू राहिलो ना त्यासाठी हाच बेस्ट टाइम आहे दाद्या। आजूबाजूला कोण नाही बघून मला फोन करायला लागू राहिले तुला। आली मोठी शानी, माहितीये, बोल। ऐक की, ते इन्स्पेक्टर मला कलेक्टर ऑफिसला जायला हो म्हणलाय, उद्या जाणार आहे कलेक्टर ऑफिसला। दीपे, अगं काय बोलू राहिली तू? हा, ऐक की दाद्या, मला आता लय भीती वाटू राहिली बघ। कसली भीती? अरे दाद्या, आपण जे करू राहिलो ते ठीक आहे, पण आपणच अडकलो म्हणजे? दीपे, तसं काय होत नाही। एक काम कर, तू ठेव, मी साहेबांना फोन करून सांगतो तू ऑफिसला जाणार आहे ते। हा, आला होता की तुझा साहेब इथं आला आणि मला धमकी देऊन गेला, मला काम नीट करायचं नाही तर तुझ्या फॅमिलीला गायब करेन। दाद्या, त्याला माहित नाही अजून दीपा काय चीज आहे। ए गपरा जरा, कोण आहे काय आहे बघायचं नाही, उगा सुटायचं बोंबलत। अजून काय बोल होत सांग। अजून काय नाही, ते म्हणले कलेक्टर ऑफिसला या, तुमची तिथं गरज आहे शहराला, आणि पदभार सांभाळण्याची विनंती केली त्यांनी मला। हा, जे सांगायला पाहिजे ते सांगणार नाही, नको ते सांगत बसणार। ऐक की, आता मुद्द्याचं बोलतो का? हा, हे बघ, उद्याच कामाला जा, सह्या हाण, म्हणजे आपण आपले पैसे घेऊ आणि निघू इथनं। उगाच तुला ती खोटी कलेक्टर बाई बनायचा त्रास पण नको। ते सही नाही केली तर मग ते जे भाऊ बोललाय ना ते खरं होईल, ते करून दाखवल सगळं। चिली पिली कुठे आहेत र? आहेत आहेत, मग खाऊन पिऊन लोळत्यात हातरुणात। बर, ऐक की दाद्या, ते हे बघ दीपे, उगाच काहीतरी आडेकडे घेत बसू नको, नाहीतर बोऱ्या होईल आपल्या सगळ्या गोष्टींचा, कळलं का? आज त्यानं ते लोकांना आजारी पडलंय, उद्या आपल्या दारात येईल। हा, मी ठेवते, आता करते मी सगळं। हे बघ, आपण आपले पैसे घेऊ आणि निघू इथनं, उगा डोक्याला ताप नको। हा, दीपे, हे सगळं खरं आहे बाई, चिली पिलीला नाही त्रास झाला पाहिजे ग। नाही नाही दीपे, हे म्हणतायत ना तसं काम कर, सह्या हान एकदा आणि हाल बाई इथनं। पाण्यातून आजार पसरत आहेत, त्यामुळे लोकांची अवस्था खूप खराब होत आहे। शेकडो लोक हॉस्पिटलमध्ये भरती होत आहेत। योजना का मिळाली साहेब? काय करत हे शहर? नाही नाही, हे खेळ पोलू तोडायला गेले तर आवाज होईल, हात येईल तोपर्यंत भाकरी निघायचंय। ओरडा, कलेक्टर बाई, अजून जोरात ओरडा, ओरडा। हिंमत असेल तर दार उघड। तुम्हाला काय वाटलं लोकांच्या जीवाशी खेळ म्हणजे तुम्हाला पाहिजे ते मिळेल? हो ना? उघड दरवाजा, लाज नाही वाटत का लोकांच्या जीवाशी खेळताय? अहो कलेक्टर बाई, आता तर सुरुवात आहे, तरी माझ्या पुढे आहे अजून। तुमच्या डोळ्यांनी बघाल काय होते तुमच्या शहराचं। कसं केली ना त्या भुंग्याला मी गप्प
अमोल काय रे बाळा आरवा आजचा दिवस कसा गेला तुझा? एक नंबर माँ मी आज खूप खुश आहे. अरे बाप रे का रे? माँ अगं शहरात काही लोक आजारी होते ना, तर त्यांना काळजी घे म्हणून सांगण्यासाठी आम्ही प्रभात फेरी काढली होती. हा प्रभात फेरी? हो माँ अगं मी सकाळी सकाळी पाट्या घेऊन फिरत होतो आणि सगळ्यांना सांगत होतो की स्वच्छ पाणी प्या म्हणून. अरे वा वा अमोल बाळा, आता बघ तुमच्या सगळ्या लहान पोरांमुळे ना तो आजार पळून जाणार आहे है ना? थँक्यू माँ. बर चला मग आता आपण खाली जेवायला जाऊया, सगळी वाट बघताय ना आपली. चला मग झोपायचं आपल्याला लवकर. चला. एवढे लवकर? अरे लवकर म्हणजे आता आपण लवकर जेवलो म्हणल्यावर लवकर झोपणार ना, उद्या शाळेत जायचंय तुला, लवकर उठायला पाहिजे. चला 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 आवरूया पटकन. आल्यापासून माझी माँ काळजी घेत नव्हती, पण आज मला पहिल्यासारखं प्रेमाने बोलवतीये. ही खरंच माझी माँ असेल तर हिला सीमा प्रॉमिस नक्की आठवेल. काय रे काय झालं? काय नाही माँ अगं मी आज प्रभात फेरीचा लीडर होतो ना. बर बर बर. हा म्हणून मी सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून सीमा प्रॉमिस घेतलं की ती स्वतःची नीट काळजी घेतील. बर बर बर. चला मग आता चला 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 लवकर. माँ अगं तू आज जे काम केलंस त्याच्याबद्दल मला खूप भारी वाटलं. राधा ठेव माँ. थँक्यू बाळा थँक्यू. माँ तू पण मला सीमा प्रॉमिस कर की तू पण अशीच चांगलं काम करत असेल. हा प्रॉमिस प्रॉमिस. मी असंच काम करत राहीन. चला मी आवरते आता, मग आपण खाली जाऊ काय. चला. ही सीमा प्रॉमिस विसरली आहे का? मला ही माझी माँ वाटतच नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.